नमस्कार. विडणी व पंचक्रोशीतील सर्व लोकांना कळवण्यात येते की गेल्या 8-10 दिवसापासून जो आपल्या गावामध्ये तसेच परिसरामध्ये जो पाऊस पडला आणि त्या पावसामुळे जे आपलं पाणी दूषित झालं, वॉटर सप्लायचं असेल किंवा विहिरी बोरचं पाणी असेल, ते पाणी आपण मागल्या 2-3 दिवसामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे तपासणीसाठी पाठवले असता सदर पाण्याचे नमुने हे चांगल्या पद्धतीचे आलेले असून आपण त्यानुसार कालपासून गावामध्ये स्वच्छ पाण्याचा, फिल्टर पाण्याचा पुरवठा चालू केलेला आहे. सदर गावामध्ये ज्याला कोणाला पाण्याची अडचण असेल तर त्या ठिकाणी सरपंच, ग्रामपंचायत विडणी किंवा ग्रामसेवक असतील किंवा आपले ग्रामपंचायतचे पाणी पुरवठ्याचे कर्मचारी असतील, ह्या सर्व कर्मचारी ज्या त्या भागामध्ये आता सकाळपासून, परवा सकाळपासून, आज सकाळी देखील सर्व कर्मचाऱ्यांनी पाणी पुरवठा सुरळीतपणे पार पाडलेला आहे. गावामधून कुठल्याही प्रकारची पाण्याची अडचण नाहीये. परंतु आता ज्या पद्धतीनं बातम्या येत आहेत की विडणी गावामध्ये पाण्याच्या टँकरची आवश्यकता आहे, पाण्याचे पिण्याचे पाणी गेले 8 ते 10 दिवसापासून नाहीये. परंतु सद्य परिस्थिती जर तुम्ही बघायला गेलात तर 8 ते 10 दिवसापासून पिण्याच्या पाण्याची मुळीच अडचण नाहीये. फक्त अडचण होती ती वापरायच्या पाण्याची अडचण होती. पिण्याच्या पाण्याची अडचण वेगवेगळ्या संस्थांमधून, वेगवेगळ्या लोकांच्या माध्यमातून, गावातील 2-3 जे फिल्टर युनिट आहेत त्या फिल्टर युनिटच्या माध्यमातून घरटे आपण 20 ते 40 लिटर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आपण त्या ठिकाणी केलेली होती. राहिला विषय वाड्या वस्त्यांवरचा, तर वाड्या वस्त्यांवरती पाण्याची व्यवस्था असते. ज्या ठिकाणी गावठण असेल किंवा मगमळ परिसर असेल, कोकरेवाडी असेल, त्या ठिकाणी आपण फिल्टरचे पाणी प्रति मानसी, प्रति घर 40 ते 60 लिटर पर्यंत आपण त्या ठिकाणी पाण्याचा पुरवठा केलेला आहे. त्याच्यामुळं सध्या तरी गावामध्ये पाण्याची कोणत्याही प्रकारची अडचण नसून प्रशासनाला तसेच गावातील सर्व लोकांना माझी एक विनंती राहील की ज्यांना कोणाला पाण्याची अडचण आहे त्यांनी थेट सरपंच, ग्रामपंचायत विडणी किंवा ग्रामपंचायत मधील कोणत्याही पाणी पुरवठा कर्मचाऱ्याशी संपर्क साधावा. धन्यवाद.